शेअर बाजार विथ प्रसारणात तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी अनालिसिस. आज मार्केटमध्ये जे साइडवे मोमेंटम गेला होता त्याचा पूर्ण आपण डिटेल ह्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं. टुडे एक्सपेक्टेड इनसाइड कॅन्डल, डू युअर ओन अनालिसिस. ओके, तर आजच्या दिवसासाठी मार्केट एक इनसाइड कॅन्डल क्रिएट करू शकतं. हे थोडासा आयडिया ऑलरेडी आली होती आणि त्यानंतर मार्केट जर का आपण बघायला गेला तर पूर्णपणे साइडवे गेलाय. उद्या त्याला कशा प्रकारे बिहेवियर बघायला भेटेल, उद्या त्याला मार्केट डायरेक्शनल जाईल, एक्सपायरी आहे का मार्केटमध्ये परत साइडवे बिहेवियर बघायला भेटू शकतंय. त्याच्या मागचं कोणते रिझन्स आहेत ते पण आपण चेकआउट करणार आहे. तर व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पज साठी आहे, कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलमध्ये पहिल्यांदा बघत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन आयकॉनचं बटन प्रेस करू शकता, म्हणजे येणारे जे अपकमिंग व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. तर हा व्हिडिओ आपण जो क्रिएट केला होता 2 दिवसापाठीमागं, ज्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये तेजी येणार आहे का, किंवा मार्केटमध्ये जर का रिव्हर्सल यायचं असेल तर कोणते लेवल्स असतील तिथून मार्केट डाऊनसाइड मोमेंटम दाखवू शकते. एक्झॅक्टली त्या लेवल पासून मार्केटमध्ये परत डाऊनसाइड मोमेंटम आलं होतं आणि आजच्या दिवशी मार्केट शॉर्ट साइडवे गेलंय. ओके, तर इव्हेंट कोणता आहे जिओ पॉलिटिकल वरती, तर थोडासा आपण इव्हेंट जर का बघायला गेलो तर इव्हेंट आहे पुनीत दादा आणि ट्रम्प दादा यांची मीटिंग आहे 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला आपल्या इथे सुट्टी असणार आहे बिकॉज ऑफ इंडिपेंडन्स डे. ओके, तर ते पण रिझन्स आहे, त्याच्यामुळे आपला वीक थोडासा शॉर्ट झाला. उद्याला आपला विकली क्लोजिंग पण बघायला भेटेल आणि विकली एक्सपायरी पण उद्यालाच आहे. तर एक्सपेक्टेड जास्त आहे की मार्केट साइडवे जायचे चान्सेस मला खूप जास्त वाटत आहेत. कोणते रिझन्स आहे तिथे मार्केट डायरेक्शनल जाऊ शकते ते पण आपण डिस्कस करणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू व्हिडिओला, आणि जर व्हिडिओ कुठे पण आवडला तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीच्या थोडंसं विकली टाइम फ्रेम वरती जर आपण विकली अनालिसिस बघायला गेलो की होपफुली फर्स्ट टाइम असं व्हायला आफ्टर 2020 की ज्यामध्ये कन्झिक्युटिव्ह तुम्हाला रेड कॅन्डल बघायला भेटले होते आणि 6 कन्झिक्युटिव्ह रेड बघायला भेटले. तर एक्सपेक्टेशन हेच होतं, आपण लास्ट आठवड्यामध्ये पण हेच डिस्कस करत होतो की आपल्याला एक ग्रीन वीक बघायला भेटेल. याचा अर्थ असा नाहीये विकली कॅन्डल ग्रीन म्हणजे मार्केट स्ट्रॉंग अपसाइड जाईल, हे मला म्हणायचं नाहीये. तिथे एक पॉज कॅन्डल बघायला भेटू शकते किंवा एक हिरवी कॅन्डल बघायला भेटू शकते. मार्केट कंटिन्युअसली रेड कॅन्डल कंटिन्युअसली नाही करू शकत आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये कन्झिक्युटिव्ह 6 रेड कॅन्डल नंतर आपल्याला एक हिरवी कॅन्डल बघायला भेटते. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यानंतरचं प्राइस ऍक्शन वेगळ्या प्रकारे राहू शकते, बट सध्या हे वीक जो आहे हा आपल्याला ग्रीन मध्ये क्लोज व्हायला खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे की क्लोज मध्ये ग्रीन जाऊ शकतो. ओके, जर का आपण डेली टाइम फ्रेम वरती आलो तर डेली टाइम फ्रेम वरती आजच्या दिवशी एक प्रॉपर डोजी कॅन्डल, त्याला आपण बोलू शकतो प्रॉपर इनसाइड बार कॅन्डल बनले, बिकॉज प्रिव्हियस डे जो आहे ह्या डेच्या आतमध्ये ही कॅन्डल तयार झाले, तर ह्याला आपण बोलतो इनसाइड कॅन्डल. जनरली इनसाइड कॅन्डलचा हाय आणि इनसाइड कॅन्डलचा लो खूप इंटरेस्टिंग असतो, इम्पॉर्टंट असतो. जोपर्यंत इनसाइड कॅन्डलचा हायच्या वरती मार्केट जाणार नाहीये किंवा जोपर्यंत इनसाइड कॅन्डलच्या लोच्या खाली मार्केट येणार नाहीये तोपर्यंत एक्सपेक्टेशन जास्त आहे की मार्केट साइडवे जाऊ शकते. तर उद्याच्याला जर का हिरो झिरो करणार असाल तर एकदा हे गोष्ट विचार करा की जोपर्यंत आजचा दिवसाचा हाय आजचा दिवसाचा लो मार्केट क्रॉस नाही करताय तोपर्यंत मार्केट एक्सपेक्टेड आहे की साइडवे बिहेवियर बघायला भेटू शकते. जर का आपण थोडंसं आउटलुक बघायला गेलो तर शॉर्ट टर्म साठी मार्केटचा जो ट्रेंड आहे हा कम्प्लिटली डाऊन ट्रेंड आहे आणि ह्या डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट जे बिहेवियर दाखवत चाललंय हे पूर्णच्या पूर्ण आपल्याला इंटरेस्टिंग बघायला भेटते. तर जोपर्यंत का प्रिव्हियस डे जो आहे आपला कालचा दिवस जो आहे म्हणजे कालचा दिवसाचा जो हाय पॉईंट आहे ऑलमोस्ट 24,700 ह्याच्या वरती जोपर्यंत निघत नाही किंवा 24,340 समथिंगच्या खाली जोपर्यंत मार्केट निघत नाहीये तोपर्यंत मार्केट या रेंज मध्ये राहायचा प्रयत्न क्रिएट करू शकते. ओके, तर ह्याच्यावरती आपल्याला एक नवीन स्ट्रक्चर बघायला भेटेल आणि ह्याच्या खाली मार्केटचं सेम स्ट्रक्चर कंटिन्यू राहू शकते. जर का आपण थोडंसं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आलो तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो उद्यासाठी, तर सिंपल वे आहे. याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर आजचा दिवस मार्केट कम्प्लिटली सॅडवे गेला, त्यामध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटी बघायला नाही भेटली आणि उद्याच्याला आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. तर जर का मार्केट आजचा दिवसाचा हाय आणि आजच्या दिवसाचा लो हे जर का आपण मार्क केले तर हा आपल्यासाठी कम्प्लिटली अवॉइड सेशन राहील. ह्याच्यामध्ये आपण वेट अँड वॉच केलं कधी पण बेटर राहू शकते, याच्यामध्ये चांगले रिस्क रिवॉर्ड भेटायचे चान्सेस मला कमी वाटत आहेत. ओके, त्यानंतर ना ह्याच्यामध्ये कशा प्रकारे कुठे आपण प्लॅन करू शकतो. इमॅजिन जर का मार्केटच्या अपसाईडला जायचा प्रयत्न केला, हे एक लेवल आहे जिथे की 24,700 पासून 24,800 एक लेवल आहे. ह्या लेवलमध्ये मार्केट कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनवायचा प्रयत्न केला तर माझ्यासाठी एक सेलिंग साइड प्लॅन असू शकतो, बिकॉज मार्केटमध्ये जो पण सध्या मार्केट शॉर्ट टर्म साठी डाऊन ट्रेंड मध्ये आणि जो पण हाय भेटेल त्या हायच्या आसपास जर का आपल्याला प्रॉपर लेवलला जर का आपल्याला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसला तर आपण त्यासाठी
निगेटिव्ह साईडचा प्लॅन करू शकतो. ओके, सेकंड थिंग ही आहे की जर का मार्केट ह्या एरियामध्ये जर का यायचा प्रयत्न केला उद्याच्या सेशनमध्ये 24,300 समथिंग पासून 24,400च्या आसपास जर काही पॉझिटिव्ह प्राइस बनवण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासाठी एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट होऊ शकतोय. जोपर्यंत का हा एरिया कालचा इथे गॅप पण पेंडिंग आहे, सपोज जर का मार्केट इथं आला, इथं कन्सॉल्टेशन दाखवला आणि त्यानंतर हिचा लोच्या खाली जर का जायचा प्रयत्न केला तर तिथे आपल्याला स्कॅल्पिंग मोमेंटम बघायला भेटू शकते. आणि ह्याच्यामध्ये जर का ह्याच्या खाली जर का यायचा प्रयत्न झाला तिथे गॅप पेंडिंग पण आहे, तर ह्याच्या खाली माझ्यासाठी एक सेलिंग साईडचा प्लॅन असू शकतो स्कॅल्पिंगला. बट जर का रिस्क चांगला भेटला तर अदरवाइज वेट अँड वॉच. ओके, सेकंड थिंग ही आहे की जर का मार्केट चुकून ही वाला जे लेवल आहे जे की 24,800चं लेवल आहे ह्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन यायचा प्रयत्न केला देन इंटरेस्टिंग ह्याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटू शकते. बिकॉज इथं मल्टिपल ठिकाणी मार्केटनं ऑलरेडी कन्सॉल्टेशन रेजिस्टन्स क्रिएट केलाय. जर का ह्याच्यावरती जर का निघला असा तर ह्याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटेल. उद्याच्या एक्सपायरी पण आहे, तर एक्सपायरीच्या दिवशी एक्सपेक्टेड तेच आहे की हिरो जर का आपल्याला बघायचा असेल ओके तर हे वाला लेवल इम्पॉर्टंट आहे 24,800चा. ह्याच्यावर जर का मार्केट सस्टेन राहिला देन आपल्याला ह्याच्यावरती प्लॅन करू शकतो. अदरवाइज ह्याच्या खाली जर का सस्टेन राहिला तर ह्याच्या खाली पण प्लॅन करू शकतो. हा एरिया माझ्यासाठी कम्प्लिटली वेट अँड वॉच वाला असू शकतो. ओके, चुकून जर मार्केट ह्याच्या आसपास जर का गेला ह्याच्यामध्ये निगेटिव्ह प्राइस बघायला भेटला देन डेफिनेटली आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन आवडली असेल देन डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.